नमस्कार, माझे नाव सुप्रिया परेश देशपांडे आहे. मी नेताजीसोबत बोस बोलतोय. मी एका मोठ्या बंगाली कुटुंबात जन्माला आलो. माझ्या वडिलांचे नाव जानकीनाथ व आईचे नाव प्रभावती. मी स्वामी विवेकानंद यांना लहानपणापासूनच गुरु म्हणायचो. लहानपणापासूनच माझ्यात अन्यायाविरुद्ध लढा देण्याची क्षमता होती. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची जिद्द माझ्यात होती. मी माझे संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी समर्पित केले. मी आझाद हिंद सेना स्थापन केली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा, चलो दिल्ली यासारख्या अनेक घोषणा देऊन इंग्रजांना धक्के दिले. मी अनेक स्वातंत्र्य चळवळीत स्वतःचा सहभाग नोंदवला. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मी माझे जीवन सर्वस्व अर्पण केले. मी भारतीयांसाठी एक प्रेरणास्थान बनलो होतो. स्वतःच्या देशावर जीवापाड प्रेम केले. मी एक देशभक्त होतो. माझे आयुष्य भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. संघर्षाने मला मनुष्य बनवलं. माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता. असे मी प्रत्येक भाषणात सांगायचो. दुर्दैवाने 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवान येथे एका विमान अपघातात मी सापडलो. त्यानंतर माझ्याबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. कारण इंग्रजांनी भारतीयांकडून एक शपथ घेतली होती की सुभाषबाबूंना जिवंत या मृत आम्हास हवाली करावे. अशा प्रकारे संकटाने भरलेले, आव्हानांनी पेरलेले आयुष्य मी भारत मातेला वाहिले. जय हिंद, जय भारत.